आणि या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने वागेश्वर मंदिराच्या या काय करू या वागेश्वर महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आज माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याचं आज या ठिकाणी इतका मोठ्या प्रमाणात स्वागत केलं. पेढे तुला केले इथं एकदम मी भारावून गेलो. मला असं वाटलं की मी माझ्या मतदारसंघातच फिरवतो. मला वाटतं निवडून आल्यावर अशी मिरवणूक होती, अशीच मिरवणूक चालली. इतक्या मोठ्या पण नाही, माईकचं काय नाही. येऊ चांगला आहे का? येऊ आणि येऊ हे शिरूर तालुक्यात नगर जिल्ह्यातला का याचं जास्त आहे. जरा त्यांची इच्छा आहे, त्यांना जर नाराज केलं तर मग या गाडी अडवायला बसली. बापूला हे जे सांगतात ते बापू ऐकतच म्हणजे मी त्याला छोटा काय किती नाही म्हणलं तर मला शिरूर तालुक्यातल्या पुढे ऐकावंच लागत. कारण खादी कपड्यावाला म्हणलं का शिरूर मध्ये मांडवगण पराठा. मांडवगण पराठा हे गाव असं आहे, शिरूर तालुक्याचं राजकारण फिरवायची ताकद या गावामध्ये. शिरूर तालुक्यातच नाही, नगर जिल्ह्यात कोण खासदार निवडून आणायची हे सुद्धा फिरवायची ताकद या मांडवगण पराठा. आणि हे गाव माझ्यासारखा एक कार्यकर्ता एखाद्या गावात सरपंच करायला सुद्धा गावाचा वाटा आहे महत्वाचा. बरोबर आहे ना? इथं सांगितलं ते बरोबर आहे. या गावातले बहुतांशी फराटे परिवाराचं नातं आमच्या अंग्यात आहे. आमच्या अंग्यातल्या दळवी परिवाराशी आमचे डॉक्टर तिथं बसलेले. मुळे ह्या काही गोष्टी जपाव्या लागतात आम्हाला. ठीक आहे. नंतर ऋणानुबंध असतात आपले. मी दळवी डॉक्टरांकडे किती वेळा आलो. इथं या गावात आज तुम्ही माझं एवढं मोठं स्वागत केलं. या गावात मी मोटरसायकल आलो. काय डॉक्टर आमच्या डॉक्टरांनी हॉस्पिटल टाकलं तळच मोटरसायकलवर आलो. मोटरसायकलवर यायचं म्हणलं ना आम्हाला पेट्रोलला पैसे उसने घेऊन यावं लागायचं. या परिस्थितीतून आलं. पण मी काय सांगत असतो, कर्म चांगलं पाहिजे ना. आपलं कर्म चांगलं असलं ना परमेश्वर साथ देतो. अनेक वेळा आजचा राजू पाटील आणि आमचा महेश माझ्या मागे लागले कार्यक्रम घ्यायचा. पण आज श्रावणी सोमवारचा कार्यक्रम घेण्याचा योग आला. हे मोठं भाग्य आहे आपलं. आणि मला ते इतके कार्यक्रम मला न्यायला आले लोक. आमचे श्रीवाचे लोक दिवस सप्ताह आहे. अजून आमच्या नारायण देवला तिकडं पण आले. तिकडं चांगदेव महाराजांची पावनभूमी तिकडे आमच्या नारायण देवला एक सप्ताह आहे. लय सप्ते संध्याकाळचं. आता मी आणि मला आल्या सांगितलं चला. मला आता काय नाही 10 लोक असले तरी आपण जाऊ भाऊ. सप्त्याचे टायमिंग आपल्याला ते ऍडजस्ट करावं लागत ना. मी त्या दिवशी आमच्या वारकीला एक सप्ताह होता. एका आमच्या IPS झालेल्या मुलाचा सत्कार करून वारकीला 50 किलोमीटरवर आलो. कीर्तनकार इतकं बढलं. मी शेवट कीर्तनकाराला सांगितलं, इकडून एक जणांना सांगितलं, भाऊ ते लोकांचं अंत नका पाहू, ते लोक मला शेत देतात. कारण पुढाऱ्यांचं सगळं हातात असतं पण वेळ काळ हातात नसतं. त्या दिवशी एका आमचा कार्यकर्ता असा हट्टी होता, त्याच्या पूर्वीचं लग्न होतं. 2 तास लग्न लेट केलं. माझी मिटिंग उरकाना. मी गेल्या माईक माझ्या हातात दिला. मी म्हणलं मला माहिती आहे इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने 2-2 शिव्या दिल्या असणार. पण मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. सगळे शिव्या दिल्या लगेच विसरून गेले. सगळे खुश लगेच हसायला लागले. तसं म्हणलं आपल्या तिकडे मतदारसंघातल्या कार्यक्रमाला उशीर झाल्या तरी चालत, पण आमच्या राजू पाटील आणि आमच्या महेश डॉक्टरच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. हे माणसं माझ्या निस्वार्थी काय घेणं देणं. मी तर माझं भाग्य समजतो का अशा माणसाच्या सहवासात मला राहण्याची संधी मिळाली. एवढं मोठं कॉलेज, एवढं मोठं साम्राज्य, सगळं आम्ही पण भाग्यवान. आपण उलट आहे ना भाग्यवान असतो कोणाच्या सहवासात आपण राहतो. तुम्ही बघा हे आपलं कुठंतरी मागच्या जन्माचं असतं बरं. काही असं काही ठरवून नसतं. तुम्हाला जर काल एखाद्याने जर इथं बसलेलं जर सांगितलं असतं की उद्या 9 वाजता 8:30 वाजता आपण कुठं असू, तुम्हाला सांगता आलं असतं का? हे सगळं मी दिलेखित असतो. कोण आपल्या आयुष्यात एकमेकाला भेटणार आहे, कोणाची आपली मैत्री होणार आहे, कोणाचं नातं संबंध जोडणार आहे, हे सगळं मी दिलेखित असतं. हे सगळं ठरलेलं असतं. एवढं मी कुठला हंग्याचा काय माझं एवढं मोठं स्वागत व्हायचं कारण आहे.
हे कुठंतरी एकमेकाचं आत्मीयता असते, हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. एवढा इतका मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलं, खऱ्या अर्थाने माझ्यासाठी हे अविस्मरणीय क्षण झाला. मतदारसंघात कार्यक्रम हे ठरलेले, मतदारसंघाचे काय अशोक पाटील मतदारसंघाच्या बाहेर, आणि त्यातली त्यात मांडोगण फराठा, इधर तो सब ब्रँडेड आदमी मी साधा मला हे सगळ्यांना बघून मी लायला मी काय चुकलो काय काकी चुकलो काय? हे सगळे शिरूर तालुका म्हणजे सोपा नाही, राज्याला दिशा देणारा तालुका आहे हा तालुका. हा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये आदरणीय पवार साहेब म्हणून खासदार या मतदारसंघातून गेले, आणि ज्यावेळेस पवार साहेब लोकसभेवर उभा राहायचे त्यावेळेस पहिली सकाळची 9 वाजता सभा ईद घ्यायची पवार साहेब. या